लक्ष्मीनगरच्या सगळ्या रहिवाशांची बैठक झालेली आहे। या बैठकीमध्ये नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व तिथले असलेले नगरसेवक आणि शिर्डी प्रशासनाचे सीईओ आणि सर्व अधिकारी होते। लक्ष्मीनगरचं स्थलांतराचा प्रस्ताव हा गेल्या 3 महिन्यापासून आपण तयार केलेला होता। ह्या ज्या नोटिसा निघालेल्या आहेत यांनी फक्त एक भीतीचं वातावरण निर्माण झालं आणि ते वातावरण अतिशय निवळण्यासाठी मी बैठक घेतलेली आहे। 10 मार्चला प्रशासन पूर्णपणे लक्ष्मीनगर मोकळं करणार। त्यापूर्वी आपण 1 महिना लोकांना संधी देत आहोत की त्यांनी स्वतःहून त्या जागा मोकळ्या करणं अपेक्षित आहे। नोटिसांची देण्याची प्रक्रिया ही चालत राहणार आहे, ती काही थांबणार नाही, कारण की लीगल प्रक्रिया ही आम्हाला पूर्ण करावी लागेल। सगळ्या नागरिकांनी सहमती दर्शवलेली आहे। 10 मार्चला लक्ष्मीनगर पूर्ण मोकळं झाल्यानंतर त्यांना नवीन जागेमध्ये पट्टे वाटप करायची जबाबदारी ही शिर्डी प्रशासनाची आहे। माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये जवळपास 350 लोकांना, मग आंबेडकर नगर असेल, नाला रोड असेल, लक्ष्मीनगर असेल, बाराचारी असेल आणि अजून काही 1-2 घटक आहेत, जवळपास 340 ते 350 लोकांना आपण कुटुंबांना घरं देणार आहोत। हा महाराष्ट्रातला पहिला असा प्रकल्प आहे ज्यामध्ये अतिक्रमण मोकळं करून पुनर्वसन करायची जी भूमिका माननीय आमदार साहेबांनी घेतली, त्या धर्तीवर आपण ही प्रक्रिया राबवणार आहोत। तर 10 मार्चला लक्ष्मीनगर हे पूर्ण मोकळं केलं जाईल आणि 10 ते 31 मार्चपर्यंत त्या लक्ष्मीनगरचा रस्ता जो रिंग रोड अनेक वर्षापासून प्रलंबित होता तो देखील पूर्ण करण्याचा आपल्या नगरपालिका प्रशासनाचा मानस आहे। आणि 20 ते 25 मार्च या दरम्यान लक्ष्मीनगरच्या रहिवाशांना त्यांच्या नव्या जागेचा पट्टा वाटप करायची जबाबदारी पण आमची आहे, ती आम्ही करणार आहोत। तर शिर्डी ही झोपडपट्टी मुक्त आपण करणार, शिर्डी ही अतिक्रमण मुक्त आपण करणार आहोत आणि गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर नियंत्रण आणण्यासाठी नवीन ट्रॅफिकचे नियम आता बनवले जाणार आहेत। लक्झरी बसवाले, ॲपेवाले, रिक्षावाले सगळ्या लोकांना चर्चेत समाविष्ट करून 1 एप्रिलपासून शिर्डीच्या नवीन ट्रॅफिकच्या नियमाचं अंमलात आणण्याची प्रक्रिया आम्ही करणार आहोत। कुंभमेळ्याच्या दृष्टिकोनातून आपली तयारी आहे। शिर्डीमध्ये येणाऱ्या साई भक्तांची गैरसोय होऊ नये, व्यवसाय लोकांचे चालले पाहिजेत आणि सगळ्यांना रोज उपजीविकेचं साधन मिळावं एवढं उत्पन्न निर्माण करायची जबाबदारी ही प्रशासनाची आहे आणि ती आम्ही पार पाडत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।